आजचा ब्लॉग का नाही एका दिवसाचा नाहीये, 2 ते 3 दिवस एकत्रच मिक्स केलोय. आता नेमका विषय काय आहे चला सांगतो. स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. कधी नाही ते नाही व्हिडिओ बघून मी विचार केला की आज स्वतःची केस जरा चांगली स्टाईल करायची आणि जेव्हा स्टाईल करायला घेतलो माझं पहिली मशीन बंद झाली. पण एवढा काय विषय नव्हता कारण की माझ्याकडे सेम 2 मशीन आहेत कारण की मी याचं 2 वेळा प्रमोशन केलेलं. दुसरी मशीन घेतली ती पण दुसऱ्यांदा बंद पडली. भाई मला कळतच नव्हतं की नेमकं माझ्या केसांमध्ये फॉल्ट आहे का या मशीन मध्ये. मी तिसरी मशीन घेतली आणि ती वेगळ्या ब्रँडची होती आणि ती सुद्धा बंद पडली. जरा हिट झाली की सगळ्या मशीनी बंद पडत होत्या. आता तर कळना झालंय की नेमकं मशीन वापरावं का नको. असो अचानक भयानक आमचा आदमापूरचा पण प्लॅन झालेला पण आपला भाई ना फुटेज घ्यायला विसरला त्यामुळे आदमापूरची तुम्हाला एक पण फुटेज नाही दाखवू शकत. म्हणून डायरेक्ट डे 2 वरती जम्प करूया. म्हणजेच आजचा दिवस. आज का नेहमी बॅक मारणार होतो आणि पहिला स्टार्टिंगच केल्या मी डेडलिफ्ट पासून. खरं तर डेडलिफ्ट मारून मी लई जास्त दिवस झाले त्यामुळे हेवी वेट काय मला जात नव्हतं म्हणून मी पण जास्त वेट उचलायच्या नादाला लागलोच नाही. हळूहळू का होईना पण मला जशी स्ट्रेंथ पाहिजे ना तशी वाढायला लागल्या त्याच्यातून मी लई जास्त खुश आहे. 2 दिवस का नाही घरात पाहुणे आले होते त्यामुळे ब्लॉगची फुटेज पण घेता आली नाही आणि ब्लॉगची एडिटिंग पण करता आली नाही आणि त्यातल्या त्यात माझ्या पिल्ल्यांकडे पण लक्ष नव्हतं जास्त. म्हणून आज का नाही सगळ्या पिल्ल्यांना ग्रूम करून घेतलं आणि चांगलं त्यांना का नाही विंचरून पण घेतलं कारण की नोवाचा सगळ्यात जास्त हेअरफॉल होत असतो. बाय द वे प्लीज या फ्रूटचं मला नाव का नाही कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण की हे जेव्हा फ्रूट मी खाल्लं ह्याला काही सुद्धा चव नव्हती तरी पण मी खात होतो. मला एखादी गोष्ट सगळ्यात जास्त आवडत असेल ना ती म्हणलं तर बांगड्या आणि तुम्ही सगळ्या लोकांनी आता गेस करायचे की या बांगड्या मला कोणी गिफ्ट केल्या असतील.